निर्मल बने वातावरण वहा शांती को आवाड। ज्या ज्या गावी वसती संत तेथे पुण्य करी पापाचा अंत। या ठिकाणी संत जन्माला येत असतात तिथे पाप समाप्त होते। विठ्ठल काही मूर्खांना ते कळत नाही, लक्षात ठेवा। तुका म्हणजे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा। आंधळे आम्ही महाराज, आम्हाला चष्मे लागले, नवे नवे किती वेळा ऑपरेशन केले, मोतीबिंदू झाले नाही काय, ते काय त्याच्या टिकल्या बसवल्या, पण खऱ्या संतांची, खऱ्या माणसाची, खऱ्या देवाची आम्हाला ओळख होत नाही, तेव्हा आमचं दुर्भाग्य आहे। विठ्ठल कारण संत आम्हाला मार्ग दाखवतात। मार्ग दावून गेले दयानिधी संत दयानिधी संत दयानिधी संत रावणी गेले आली दयानिधी संत थे। आम्ही जन्माला आलो बघा, प्रत्येक व्यक्ती जन्माला आलाय। कशा करता आलो, इथून काय करायचं आणि शेवटी काय घेऊन जायचं याचं चिंतन आम्हाला संतांनी सांगितलंय। पण संतांच्या मार्गावर जावं लागतो, संतांचे मार्ग विस्कळीत करावं लागत नाही। येथे आले उपकारासाठी, 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 येथे आले उपकारासाठी। दरजा बघुते दरजा बघुते, येथे आले उपकारासाठी, येथे आले उपकारासाठी, येथे आले उपकारासाठी, येथे आले उपकारासाठी। आले घरच्या वैकुंठी, येथे आले उपकारासाठी। संत कशा करता आले बघा, विश्वसंत गुणाबाबा स्वतः करता आले काय? स्वतः करता होते काय ते? रोहित बाबा स्वतः करता आहेत काय? रोहित बाबा स्वतः करता नाही। रोहित बाबा काय आहे आता हे तुम्हाला माहित आहे, मला माहित आहे। माझाही संपर्क जवळपास 7 वर्षापासूनचा आहे रोहित बाबांसोबत। त्यांचं वय तुम्हाला माहित आहे। जगाच्या कल्याणा संतांच्या, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, कष्टविधी परोपकारी, यह कष्टविधी परोपकारी, देह कष्टविधी परोपकारी। जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारी। बघा, जीव ज्या वेळेला जन्माला येत असतो, ही गोष्ट लक्षात ठेवा। जीव जन्माला येतो हा स्वतः करता येत असतो। तुम्ही कशा करता आले जन्माला? स्वतः करता आले। मी कशा करता आलोय? मी स्वतः करता आलोय, दुसऱ्या करता नाही आलो, लक्षात ठेवा। महाराज जरी झालो असेल, इथे जरी उभा असेल, कारण मी स्वतः करता आलोय, तुम्ही स्वतः करता आले। जीव जन्माला येतो त्यावेळेला हा स्वतः करता येतो, स्वतः जगतो, स्वतः मोठा होतो, वाढतो, आपला संसार करतो आणि निघून जातो सज्जनो, लक्षात ठेवा जीव। परंतु संत ज्या वेळेला अवतरित होत असतात, संत ज्या ज्या वेळेला जन्माला येतात, ते स्वतः करता कधी येत नसतात, ते दुसऱ्या करता येतात। आणि संतांचा जो महिमा बहुत दुर्गम, शाब्दिकाचे काम नोहे येते। संतांचा जो महिमा आहे हा कळून घेण्याकरता आम्हाला खूप वेळ लागणार आहे। कारण मला तुम्ही सांगा, संतांचा महिमा जर आम्हाला कळला असता, संतांचा महिमा जर जीवाला कळला असता,
मला असं वाटत नाही की इकडचं तिकडे तिकडचं इकडे संतांना आम्ही हाकललं असतं, संत गेले असते. गाडगे बाबांचं गाव आहे, ती गाडगे बाबांच्या परिसरामधली मंडळी आहे, हे त्यांच्याच गावचे आहेत. मी तिथून 8 किलोमीटरवर आहो. गाडगे बाबांचा शाप आहे त्या गावाला, शेणगावाला, की या गावात भूत नाचतील. काय नाचतील? भूत नाचतील. गाडगे बाबांचा शाप आहे. त्या गावामध्ये मी जवळपास 9 वर्ष कथा केली. शेवटी त्या गावाचा पिच्चा सोडून दिला, नाही म्हटलं शेवटी. लोक म्हणतात संत काय शाप देत असतात का? हो, संत शाप देण्याकरता येतात काय? संत शाप देण्याकरता येत नसतात. परंतु संताला जर आम्ही निंदा करू संताची, बघा, परमात्म्याच्या पुढ्यामध्ये तुम्ही पाप करा, देवाच्या पुढ्यामध्ये तुम्ही पाप करा, परमात्मा तुम्हाला काहीच म्हणणार नाही. कारण ज्याप्रमाणे लाईट आहे रोडवरचा, त्या लाईटाच्या सान्निध्यात तुम्ही किती पाप करा, तुम्हाला आवाज देईल का तो लाईट? ओ पाप नका करू, मी पाहून राहिलो. तो आवाज देणार नाही, कारण तो फक्त साक्षी मात्र आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला आवाज देत नाही, तुम्हाला अडथळा करत नाही, तो साक्षी मात्र आहे. तसा परमात्मा साक्षी मात्र आहे. पण संतांचं तसं नाही. लक्षात ठेवा सज्जनो, संतांच्या पुढ्यामध्ये केलेलं पाप देवाचा पापही क्षमा करू शकत नाही. लक्षात ठेवा, देवाच्या पुढ्यामध्ये पाप करा तुम्ही, तुम्हाला संत क्षमा करतील. कारण संत त्यास करता येतात, उपकारा करता येतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. मी सुरुवातीला सांगितलं की आपण जीव कोणा करताय? स्वतः करताय. बघा, हा वृक्ष आहे, हे जे वृक्ष लावले आता नवीन बाजूचा वृक्ष आहे, हा वृक्ष कोणा करताय? स्वतः करता आलाय काय? नाही आला. लक्षात ठेवा, वृक्ष स्वतः करता नाही. हे जे अस्तित्व आहे या भूतलावरचं, या भूतलावरचं अस्तित्व म्हणजे नदी आहे, या भूतलावरचं अस्तित्व म्हणजे वृक्ष आहे, या भूतलावरचं अस्तित्व म्हणजे पहाड आहे, आणि या भूतलावरचं अस्तित्व म्हणजे संत आहेत. विठ्ठल तुम्हाला महाराज हे कसं? मी तुम्हाला सिद्ध करून देतो. वृक्ष कवी न फल भगे. बघा, एक संत वर्णन करतायत, वृक्ष कवी न फल भगे, नदी न संचयनी, परमार्थ के कारण साधून धरा शरीर. वृक्ष स्वतः करता येत नसते. असं ऐकलं का तुम्ही की रोहित बाबाने एखादं झाड लावलं आंब्याचं, आणि त्या झाडाचे फळं फक्त आंब्यालाच खाल्ले, कोणालाच खाऊ दिले नाही? तसं एखाद्या गावात घडलं काय? कुठं तुम्ही बातमी कधी आली का पेपरला? नदीनं कधी आपल्यासाठी साठा केला का पाण्याचा? आम्ही आता दाम बांधून राहिलो, आमच्या सेवेसाठी बांधून राहिलो. नदीला काही आवश्यकता नाही त्याची, ती प्रवाहित धारा आहे, ती वाहत राहते. तसा संत वाहत राहतात. संत कधी थांबत नसतात. लक्षात ठेवा, मी मागेच सांगितलं होतं बाबाला, मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूरे गुणवंत बाबा होता है. लक्षात ठेवा, वही होता है जो मंजूरे गुणवंत बाबा होता है. बाबाच्याच भाग्यात नशीब निघाल्या, इथं काही भजन जमत नाही. हो, ये तो कला उसकी है सब, क्योंकि नचाने वाला वो है और नाचने वाले हम हैं. लक्षात ठेवा, नचाने वाला वो है, वो नचाता है हमें और नाचते हमें. लक्षात ठेवा, या हो, या भूमीची पुण्य आहे, याचाही उद्धार व्हायचा असेल. हे जे आहे या ठिकाणी, आता इकडे गाव मी तर कधी आलोच नाही, पहिल्यांदा या परिसरातलाच पहिला विषय हा. कुठे कुठे कोणाच्या हाताने उद्धार करायचा, उद्धारे आत्मनाना महात्म्याने भाव साधे. लक्षात ठेवा, संत कशा करता येत असतात? उद्धार करत असतात. आणि मागील जर बघितलं असेल तुम्ही, मागील जर तुम्हाला दूरदृष्टी असतील, तर ही कुठली तरी शापित भूमी असेल. लक्षात ठेवा, ही जी भूमी आहे, या ठिकाणी जे वैभव निर्माण झालेलं आहे, ते कुठली तरी शापित भूमी असेल. त्याचा उद्धार रोहित बाबाच्या हाताने करायचा आहे. म्हणून या ठिकाणी हा आश्रम उभा झाला. उपकारा करता संत कसं करतायत? आले ज्या उपकारा करता आले, संत उपकारा करता येतात. मग आपला विषय काय आहे? वृक्ष कमी न फल भके, नदी न संचयनी. बघा, नदी आपल्यासाठी पाण्याचा साठा करत नसतो. वृक्ष कधी आपलं फळ खात नाही, ते दुसऱ्या करता येत असते.
त्याचप्रमाणे संत हे दुसऱ्याकरता असतात, स्वतःकरता नसतात. परमार्थ के कारण साधून राशरी. आता काय काय खाव आहेत तुम्हाला नसेल माहित, काही लोकांना माहित आहे. रोहित बाबाचे काय काय खाव आहेत, रोहित बाबा काय काय करणार आहेत, रोहित बाबाचं माहित, ते कोणता बाबाला माहित आहे. विठ्ठल. पण संत अंगार आहेत, लक्षात ठेवा. संत कसे आहेत? अग्नी आहे. त्या अग्नीशी माणसाने खेळू नये. अग्नीला जर हात लावला काय होतं माणसाला तुम्हाला माहिती आहे. कळत जरी त्यावर पाय टाकला, बघा अग्नीवर कळत अग्नी दिसते आहे आणि त्या अग्नीवर जर आपण पाय ठेवला तर आपला पाय भाजल्याशिवाय राहणार नाही. न कळत जरी पाय पडला त्या ठिकाणी तरी पाय भाजल्याशिवाय राहत नाही. तसंच परमात्म्याचं नाव आहे. तुम्ही कळत घ्या किंवा न कळत घ्या. चलो हो गए भव से पार लेकर नाम तेरा. 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 हो नाम तेरा गुणवंत नाम तेरा. हो नाम तेरा गुणवंत नाम तेरा. नाम तेरा गुणवंत नाम तेरा. हो गए भव से पार लेकर नाम तेरा. अति दीनहीनता वाल्मीक अति दीनहीनता अपनी मस्ती में सदा दीनता. कई रामायण तैयार लेकर नाम तेरा. चलो हो गए भव से पार लेकर नाम तेरा. हो गए भव से पार लेकर नाम तेरा. परमात्म्याचं ते नाव आहे. संत नेहमी घेत असतात, लक्षात ठेवा. आणि त्या नामाच्या ताकदीमुळे कितीतरी लोकांचा उद्धार झाला. अजाबी तरला शास्त्रामधला गणिकांतरी, लक्षात ठेवा. त्या ठिकाणी वाल्मिकीने आधी रामायण केलं. केले रामायण रामाआधी. परमात्मा राम यायच्या आधीच रामायण तयार झालं. कुणामुळे झालं? हे परमात्म्यामुळे झालं. आणि का बरं झालं? त्यांचा अधिकार होता, कारण ते संत आहेत, लक्षात ठेवा. संतांचा अधिकार हा परमात्म्याच्या पेक्षा मोठा असतो. आपण म्हणतोय देवतेची संत, संततेची देव. संत देवाचे अवतार. निमित्ताची प्रतिमा. एका ठिकाणी काय निमित्ताची प्रतिमा, बाकी प्रतिमा आहे, निमित्त आहे. परंतु संततेची देव, देवतेची संत, संत देवाचे अवतार. त्याच्या पुढचं लिहितात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. संत देवाचे अवतार आम्ही गावचे गवार. आम्ही कोण? गावचे गवार. वंदनीय महाराज म्हणतात संत देवाचे अवतार. आता संत देवाचे जर अवतार आहे, त्या संतांना जर तुम्ही चिमटा घ्या, मला असं वाटतं की चिमटा जर संतांना घेतला तर त्याची आग संतांना होणार नाही, ती गुणवंत बाबाला होईल. लक्षात ठेवा. विठ्ठल. संत उपकारा करता येत असतात. कशाबद्दल बोलतोय मी? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विधी परोपकार. तुम्ही किती त्रास द्या संतांना, हो संत बोलणार नाही, पण परमात्मा तुम्हाला सोडणार नाही. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणा, मी म्हणा, माझा बाप म्हणा, माझ्या बापाचा बाप म्हणा, परमात्मा संताला काही करावं लागत नाही, कारण तो जाणतोय सर्व. परमात्मा सर्व जाणते आहे, कारण संत म्हणजे परमात्म्याने पाठवलेली या भूतलावरची एक अदृश्य शक्ती आहे. विठ्ठल. आणि तुम्ही काही नमस्कार कसा करत नाही. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणा, मी म्हणा, तुम्ही म्हणा, मी म्हणा. आजकाल नमस्कार कोणी कोणाला करत नाही. पोरगे बापाचं ऐकत नाही. लक्षात ठेवा. बायको नवऱ्याचं ऐकत नाही. तुम्ही काय रुई बाबाचं ऐकता? काय टाकणार रुई बाबाचं ऐकायची? तेवढा अधिकार आहे, कारण या ठिकाणचं जे वैभव आहे महाराज, आता तिथलंही वैभव मी पाहिलं. मागच्या वर्षी नुसतं 10 लाखाचा मंडपाचाच खर्च होता. मागच्या वर्षी या कार्यक्रमाचा किती? 10 लाख. 10 लाखाचा 10 सप्ते होता.
10 सत्ते 10 लाखात होतात करतो म्हटलं तर 10 लाख अशी म्हटलं पाहिजे दिलं बाबांनी. म्हणजे वैभव कसं निर्माण होते काय 5 पैसे देत नाही कोणी. हो आई वडील वृद्धाश्रमात आहे. काही काही मुलांची मुलं नोकऱ्या करतात, बायको मास्तरी, नवरा मास्तर, आई वडील रिटायर मास्तर. त्यांच्या सह्या घ्यायसाठी काही काही आई वडिलांच्या मुलं वृद्धाश्रमात जातात, ते पैसे खातात. तुमची काय ताकद आहे? तुम्ही रोहित बाबाला पैसे देता? तुमच्या रोहित पैसे दिले रोहित बाबा सुखी होणार आहे काय? माणसाच्या दिल्याने सुखी होत नसते. विठ्ठल विषय असा आहे की तसं कोणी देत नाही. या ठिकाणी चमत्कार आहे. रोहित बाबाचा आदेश आहे, मलाही आदेश आहे, हो त्यांच्या वडिलांनी आदेश आहे, भक्तांनाही आदेश आहे रोहित बाबाचा, माझे चमत्कार सांगू नका. काय म्हणतात रोहित बाबा? माझे चमत्कार सांगू नका. चमत्कार तर किती असतील असे? चमत्काराशिवाय तुम्ही इथे आले काय? इकडे गाव, इथं गावच नाही, इकडे गाव, इकडे गाव, इकडे गाव, नोंदात मंडप आहे. थोडक्यात काय होणार? जे गर्दीचं काम नाही, या ठिकाणी जे आलेले आहेत मला वाटतं ते सर्वात मोठी गर्दी आहे. तुम्हाला महाराज तुम्ही कसं हो मी त्या गर्दीमधला जाऊ. मला रिझर्वेशन आहे, 100 लोक माझ्या समोर आहेत. संध्याकाळी मला वृंदावनला जायचं आहे. 100 लोक घेऊन जात आहे वृंदावनला. आज मी संध्याकाळी ट्रेन आहे माझी बैतूलवरून. कीर्तन संपल्याबरोबर गाडीत बसणे आणि गावाला जाणे, बैतूलला जाणे. रोहित बाबाचा फोन जेव्हा आला तेव्हा आल्याबरोबर तर नाही म्हटलं, पण अर्ध्या तासाने बायको म्हणते तुम्हाला हे शोभते काय? कोण म्हणते जेव्हा अन्न हातात होतं माझ्या ताटावर बसलो होतो जेवायला, परवाची गोष्ट आहे, आणि बायको म्हणते हे तुम्हाला शोभते काय की तुम्ही रोहित बाबाला नाही म्हटलं. म्हणजे मग करू काय? संध्याकाळी आपल्याला जायचं आहे, गाण्याचं कीर्तन करावं लागते. जाऊ कसा बरं? पैदल काम आहे माझं. हो आता ही तर रोहित बाबाची कृपा आहे की आज 4 व्हीलर घेऊन आलं म्हटलं. ही कृपा रोहित बाबाची आहे. हो नाही तुम्ही कुठं सायकलनं, कुठं पैदल, कुठं एसटीनं, कुठं 2 व्हीलर जसं भेटतं तसं जात असतं. आज बाबाची अशी कृपा झाली की आमची महाराज मंडळी तयार झाली, महाराजांची गाडी भेटली आणि त्यामध्ये डिझेल पेट्रोल जे काय टाकायचं ते टाकावंच लागेल. पण सांगायचा उद्देश या ठिकाणी मी तसा नाही आलो. लक्षात ठेवा, माझाही काहीतरी ऋणानुबंध या ठिकाणी आहे. माझे काहीतरी ऋणानुबंध आहे, काहीतरी संबंध आहे, काहीतरी अटॅचमेंट आहे. लक्षात ठेवा, परमात्मा आणि संत यांची अटॅचमेंट आहे महाराज. लक्षात ठेवा, आसक्ती आहे त्या ठिकाणी. तशी रोहित बाबाची माझी आसक्ती आहे. म्हणून 100-125 किलोमीटर या ठिकाणी ओळख आणलं. विठ्ठल 125 किलोमीटर या ठिकाणी ओळख आणलं. काहीतरी आसक्ती असते. मी कुठल्या तरी स्वार्थाने आलो असेल. स्वार्थ कुठला आहे? स्वार्थ हा भक्ताचा आहे. लक्षात ठेवा, स्वार्थ हा परमात्माचा आहे, स्वार्थ हा संतांचा आहे. श्रद्धा एक वेळ तुमची जाऊ शकते. लक्षात ठेवा, श्रद्धेला तळा बसू शकतो, पण विश्वास कमी व्हायला नको पाहिजे. आणि तो विश्वास म्हणजे परमात्मा भगवान शंकर आहे. विठ्ठल विश्वास भांडवल गाठी जरी विश्वास झालो ते झालो निश्चयी दास. तुकोबाराय म्हणतात की भांडवलामध्ये विश्वास पाहिजे माणसाला. भांडवल म्हणजे काय? व्यवहार आहे. वंदनी महाराज पुढे गेले, व्यवहार करतो ज्याला परमार्थ कशाचा त्याला. वंदनी राष्ट्रसंत तुकोजी महाराज म्हणतात व्यवहार माणसाला कळला पाहिजे. व्यवहार म्हणजे काय? नुसतं पैशाचा देणे घेण्याचा व्यवहार नाही. लक्षात ठेवा, एकामेकाशी जुळणं, एकामेकाचं मन जुळवणं यालाही व्यवहार म्हणतात. लक्षात ठेवा, तोही व्यवहार माणसाला पाहिजे. त्या ठिकाणी परमात्मा हा विद्यमान आहे, त्याचं अस्तित्व आहे. लक्षात ठेवा, आणि परमात्मा आहे एक शक्ती आहे. हु इज अ ग्रेट इंजिनियर इंडीड. थॉमस एडिसनचं नाव तुम्ही ऐकलं असेल बघा. या विश्वाला चालवणारा कोणीतरी एक इंजिनियर आहे असं थॉमस एडिसनचं महत्व त्यांचं म्हणणं आहे. थॉमस एडिसनचं हु इज अ ग्रेट इंजिनियर इंडीड म्हणजे एक शक्ती आहे कुठेतरी या विश्वामध्ये. त्या विश्वाला चालवते पण इन्स्टेट बाय केमिस्ट्री. पुढे लिहितात ते त्यांचं जे अस्तित्व आहे ते आम्हाला मान्य आहे, पण ते आम्ही प्रयोगशाळेमध्ये सिद्ध करू शकत नाही. इन्स्टेट बाय केमिस्ट्री. आणि ते जे अस्तित्व आहे
जे अस्तित्व ते सिद्ध करू शकत नाही ती अदृश्य शक्ती म्हणजे गुणवंत बाबाची शक्ती आहे. विठ्ठल तो पोशिंदा आहे. कोण आहे? परमात्मा. गुणवंत बाबा कोण आहे? पोशिंदा आहे. कोणाचा? जीवाचा पोशिंदा आहे. जीव तुम्ही आम्ही आपण आहोत सर्वजण. म्हणून आम्हाला या ठिकाणी यावं लागतं. संत गरजुनिया सांगे जावे त्यांच्या मागे मागे. संत सांगतात की या. संत सांगत असतात. कारण मी सुरुवातीला दिलं तुम्हाला मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते आम्हाला जीवनाचा मार्ग दाखवणारे संत आहेत. आणि संताशिवाय पर्याय लक्षात ठेवा. संत थोर जाना, संत थोर जाना, संत थोर जाना कलियुगी. मग गुणवंत बाबा असो, तुकाराम महाराज असो, माऊली असो, लक्षात ठेवा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असो किंवा गाडगे महाराज असो, संत कुठलाही असो, लक्षात ठेवा ते मार्ग आम्हाला धावून गेले. त्या मार्गावर हे जरा ऐकावं लागेल. हे जे आता बोलले ना ह्या मला ऐकावं लागेल, लक्षात ठेवा. आणि शेवटी काळ प्रत्येकाच्या डोक्यावर आहे. काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडवेना तेव्हा माय बापा. काळ जेव्हा येत असतो तेव्हा तो कोणाकडून सोडला जात नाही, लक्षात ठेवा. त्या ठिकाणी सोडवणारे कोण आहे? संत आहे आणि परमात्मा आहे. तू का म्हणे तुला सोडवेना कोणी एका चक्र पाणी वाचून. तो अधिकार आहे परमात्माचा. तोच अधिकार, तेवढाच अधिकार संतांचा असतो, लक्षात ठेवा. ज्ञानदेव रचिला पाया तुका झाला असे कळस. संतांनी याचा पाया लावलेला आहे. मग संप्रदाय बघा मुख्यतः सांगा असं वाटते. आश्रम गुणवंत बाबाचा आहे. आश्रम कोणाचा आहे? गुणवंत बाबाचा आहे. हे शब्द बोलू नये पण मी बोलून जातोय. आश्रम गुणवंत बाबाचा आहे. आणि रोहित बाबा कुठल्या जातीमध्ये जन्माला आले हे तुम्हाला माहित आहे. कालाचं सुनील महाराजचा आहे, ते वारकरी संप्रदायाचा आहे. विठ्ठल लोक म्हणतात काही संत जातीतून पाहतात. मला सांगायचं काय, काही लोक म्हणतात की संत जातीतून पाहतात. अरे जात पात पूछेगा कोई हरि को भजे सो हरि का. संतांना जात नसतो, संतांना पात नसतो. संतांना जात पात धर्म जर असतो महाराज तर सुधीर महाराज हा ज्या ठिकाणी उभा असला आणि हे 5 लोक घेऊन शंभर या ठिकाणी यावं लागतं. आणि आल्याशिवाय पर्याय नाही माणसाला, लक्षात ठेवा. कारण माणसाला माणूस बनवण्याचं जे मंदिर आहे, माणसाला माणूस बनवण्याचा कारखाना आहे, तो म्हणजे रोहित बाबाचा आश्रम आहे. माणसाला माणूस फक्त संतच बनवू शकतात, लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही नाही बनवू शकतो. सुरुवातीला सांगितलं आम्ही गावचे गवार हो. आम्हाला हेही माहिती नाही आम्ही कुठून आलो. आम्हाला इथे करायचं काय, आम्हाला शेवटी केल्यानंतर जायचं कुठे याचा पता नाही आम्हाला. त्याचा पता जर तुम्हाला माहिती आलो मी दुःख झाले दारुणा, दुरुनी आलो मी दुःख झाले दारुणा, होते होते
त्यामध्ये प्रवारी माझा जाते हुना नकारा जाते पंढरपुरा नामाचा एक द्वारी कुठून आलो आम्ही? संत आम्ही दुरून आलो आणि इथं काय करायचं आहे? मला या ठिकाणी आमच्या जीवात आम्हाला सार्थक करायचं आहे आणि जीवनाचं सार्थक करण्याकरता दरबार असतात, लक्षात ठेवा. आणि माणसाला बिघडवण्याकरता बार असतात. माणसाला बार कशा करतायत? मारायचा घाटा नाही महाराज, लक्षात ठेवा. या देशाचं दुर्भाग्य एवढं आहे, नव्या विदर्भाचं दुर्भाग्य एवढं आहे की या देशामध्ये, या विदर्भामध्ये, या अमरावती जिल्ह्यामध्ये बारवर बार उठून राहिले, पण दरबार नष्ट होण्याची वेळ आली. हे फार मोठं दुर्भाग्य आहे. विठ्ठल हो, पण तुम्ही लाख वाईट चिंता महाराज, जशी त्याची इच्छा असेल. हुई है सोई जो राम रच राखा, को कोई तरस बडा वही जाखा. परमात्माची इच्छा, गुणवंत बाबाची इच्छा, या इच्छेपुढे आपण काही करू शकत नाही, कारण ही त्यांची इच्छा आहे. मी सुरुवातीला सांगितलं की कुणाचा उद्धार कोणाच्या हाताने होईल याचा आधीच प्रारब्ध, क्रियमान आणि संचित. तुम्हाला महाराज हे काल्यात कसं आहे? हो, याचं काल्यात काय काम आहे? तिथूनच काला, लक्षात ठेवा. काल्यात स्वरूप आहे महाराज. काला म्हणजे नुसतं पोहे भिजवणं नाही, काला म्हणजे नुसतं दही टाकणं नाही, लक्षात ठेवा. काला म्हणजे डाळ टाकणं नाही, काला म्हणजे मिरची नाही, काला म्हणजे लोणचं नाही. त्याचा जर विचार केला तुम्ही, आज या वस्तूचा जर तुम्ही विचार केला तर समाजाचं चिंतन तुम्ही करा. समाजामध्ये तुम्हाला हे घटक आढळतात. आज तिथून तुम्ही उठा आणि समाजाचं चिंतन करा. समाजामध्ये मिरची सारखी तिखट लोक आहेत, समाजामध्ये दही सारखी लोक आहेत, लक्षात ठेवा. कुचर कुचर त्याला आपण समाजामध्ये पांढरे फटाके लोक आहेत आमच्यासारखे. हो, वरून पांढरं नोंद, आतून काळं सर्व. वरून पांढरं दिसते पण आतून किती काळे आहे आमचा तुम्हाला काय माहित आहे? हा समाज आहे, हा काला आहे. हा काला सांगतो मी तुम्हाला, लक्षात ठेवा. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी काला एका शब्दात सांगितला, शेवटी सांगेल तुम्हाला. हे जे घटक वापरले जातात यामध्ये, याचं चिंतन फार मोठ्या संतांनी त्यावेळेला केलं. 5000 वर्षापूर्वी हा जो प्रसंग आहे काल्याचा, हा वृंदावनामध्ये झाला, गोकुळामध्ये झाला. पेंद्या, वाकुळ्या, श्रीदामा, तो मंगल, मधुमंगल, हे जे सौंदर्य होते परमात्म्याचे, ते एका जातीचे नव्हते, लक्षात ठेवा. उच्च नीच काही देणे भगवंत, तिष्ठे भाव भक्ती हे कोणी आ. तिष्ठे भाव भक्ती हे कोणी आ. उच्च नीच काही देणे भगवंता, उच्च नीच काही देणे भगवंता, तिष्ठे भाव भक्ती हे कोणी आ. तिष्ठे भाव भक्ती हे कोणी. यारे लहान थोर याती भलते नारी नर. इथे असं बोर्ड लिहिलं आहे कुठे एखाद्या झाडावर, इथे नुसतं बौद्ध धर्माचेच लोक या. इथं माळी या दुसऱ्या झाडावर, तिसऱ्या झाडावर पाटील या. जास्त पैसेवाले मारवाडी असतील तर मारवाडी या. अशा पाटल्या लावल्या काही नाही लावल्या, लक्षात ठेवा. कारण हा दरबार संतांचा आहे. कोणाचा दरबार? हा संतांचा आहे.
संत थोर जाणा, संत थोर जाणा, संत थोर जाणा कलियुगे. कलियुगामध्ये संतांचा अधिकार एवढा आहे. आणि कलह हा, कारण या ठिकाणी काला नाही होऊन राहिला. बघा आमच्या जीवनामध्ये काला होऊन राहिला काय नाही. काला जर माणसाच्या जीवनामध्ये झाला असेल, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता, एकदा विषय नारायण झाला की मग संत स्वतःच्या बापाने सोडत नाही. लक्षात ठेवा. याचं प्रॅक्टिकल म्हणजे रोहित बाबाचे बाबा आहे, त्यांनी मला सांगितलं आहे संत सोडतात काय कोणाला नाही सोडत. कारण त्याचं कारण असं आहे, कारण जीव एवढा स्वार्थी झाला महाराज, जीवाला आज काय कळून नाही राहिलं. मी तुम्हाला सांगितलं आधीच की आपण आलो कुठून, त्याचं वर्णन ग्रामगीतेमध्ये आहे. चिंतन करावं लागेल प्रत्येकाला काल्याचं. काला म्हणजे नुसतं जेवण करणे, प्रसाद घेणे आणि घरी निघून जाणे, त्याला काला नाही म्हणत. लक्षात ठेवा. मानव पशुयोनी दुनियाला. वंदनीय महाराज ग्रामगीतेमध्ये लिहितात आपण आलो कुठून हे लिहून घ्या, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवतात. मानव पशुयोनी दुनियाला. कशा करता आलो? आलो पशुयोनीतून. मागचा जन्म काय होता? लोक म्हणतात महाराज माणूस येते एकटा जाते एकटा. आमचा मग गाडी विषय झाला. बघा माणूस एकटा येत नाही, एकटा जाता नाही. लक्षात ठेवा. माणूस खूप काही घेऊन येते येताना. महाराज खूप काही घेऊन येतो माणूस, म्हणूनच तो जन्माला येतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जळभरत राजाची कथा तुम्हाला माहित असेल. भागवतामध्ये जळभरत राजा या भारत देशाला भारत हे नाव का बरं पडलं? ते भरतामुळे पडलं. ज्या भरत राजाने या भारत देशावर राज्य केलं पुन्हा. आणि ते भरत राजा कोण आहे? ऋषभदेव. आणि ऋषभदेवापासून जैन धर्म अस्तित्वामध्ये आला. जैन धर्म वेगळा नाही. लक्षात ठेवा. ऋषभदेवाच्या अवताराची जी समाप्ती आहे, राजस्थानला जर तुम्ही गेले उदयपूर जवळ एक मंदिर आहे, केसऱ्या मंदिर म्हणतात, तिथे ऋषभदेवाच्या अवताराची समाप्ती आहे. आणि त्या ऋषभदेवापासून त्यांचे 9 नाथ झाले. कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिपल, दुर्भाजन असे 9 मुनी झाले ते. आणि एक जो होता त्यांचा सर्वात मोठा, त्याचं नाव आहे भरत महाराज. आणि त्या भरतामुळे या देशाचं नाव भारत भूमी पडली. या देशाचं नाव त्यांनी राज्य केल्यामुळे भारत झालं. आणि तो एवढा मोठा भारत देशाचा राजा या ठिकाणी जन्माला आल्यानंतर हरणीच्या गर्भामध्ये गेला. का बरं गेला असेल? कारण त्यांच्या वासना त्या ठिकाणी शिल्लक राहिल्या होत्या. भरत राजाचा जळ भरत राजा हरणी गर्भा गेला, आला तो घातला वास गेले, आला तो घातला वास गेले. हरणी गर्भा गेला, आला तो घातला वास गेले, आला तो घातला वास गेले. जळ भरत राजा हरणी गर्भा गेला. हरणीच्या गर्भामध्ये का बरं गेला? कारण त्या वासना शिल्लक राहिल्या. त्या वासना ह्या प्रत्येकाच्या जीवामध्ये आहे, तुमच्या माझ्या सर्वांच्या जीवनामध्ये आहे. त्या वासना माणूस घेऊन येतो बघा, जन्माला येतो तेव्हा. आणि वासना माणूस सोबत घेऊन जातो. म्हणून पुनरुपी जन्मम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शरणम. त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आणि यापासून जर मुक्त व्हायचं असेल आम्हाला तर त्या ठिकाणी संतांचा दरबार आहे. विठ्ठल संतांचा दरबार आहे. आणि संतांच्या विश्वध्वजारोहण समारंभानिमित्त होत असलेला हा काला आमच्या जीवाचा उद्धार करणार आहे. विठ्ठल काल्याचा जो प्रसंग आहे याचं फार मोठं महत्व आहे जीवनामध्ये महाराज. त्याचा आम्हाला मंथन करावं लागेल. कालाच का बरं सांगितलं आम्हाला संतांनी? दुसरं का बरं नाही सांगितलं? घरचा काला पाहिला तुम्ही तर आपला घरचा काला काय आहे?
तुम्हाला वाटतं की आमच्या जीवनात काला मुलाला म्हणून माझ्या तरी घेऊन आला का नाही? तुमच्या नाही, तुमचं तसंच आमचं आहे, आमचं बी अलग नाही, लक्षात ठेवा. तसं तुमचं आहे तसंच आमचं आहे. हो, फेटा बांधला, पांढरे कपडे घातले, इथं उभे राहिले म्हणून असं काही बदल नसते त्याच्यात. हो, दिसासाठी दिशाने बदल असते, पण शेवटी घरचं वातावरण तसं नसते, एकच असते, लक्षात ठेवा. मग काल्याचा जो प्रसंग आहे, या काल्याचं आमच्या जीवनामध्ये अनन्य महत्व आहे. या काल्याचं आम्हाला मंथन करावं लागेल. मंथोनी नवनीता तैसे हे अनंता वाया कथा साई. मंथन केल्याशिवाय साधं संसारामध्ये महाराज लोणी भेटत नाही माणसाला. लोणी म्हणजे संसार आहे, लक्षात ठेवा. दूध म्हणजे संसार आहे, दही म्हणजे संसार आहे. दुधाचं मळक ठेवलेलं आहे. एखाद्याला म्हणत त्याच्यात हात घाला, लोण्याचा खडा काढून दाखवा, होईल का? निघेल काय? निघणार नाही. त्याचं मंथन करावं लागेल. त्याला आधी गरम करावं लागेल दुधाला. काय करायसाठी? लोणी काढण्यासाठी. त्या दुधाला गरम करावं लागेल. गरम त्यानंतर त्याला मग थंडही करावं लागेल. गरम टाकता येणार नाही, फुटून जाईल ते, लक्षात ठेवा. त्याला थंडगार होऊ लागेल आणि थंडगार केल्यानंतर मग त्याचं विरजन द्यावं लागेल. त्याच्यात काहीतरी आंबट घालावं लागेल, दही ताक. त्याचं दही तयार होईल, लक्षात ठेवा. पुन्हा त्या दह्याची नंतर काय करावं लागेल? आम्हाला मंथन करावं लागेल. त्याला एक रवी घ्यावं लागेल. त्याच्यात गरम थंड दोन्ही पाणी लागतात मंथनासाठी. नुसतं गरमाने जमत नाही, नुसतं थंडाने जमत नाही, लक्षात ठेवा. गरम टाकावा लागतो, थंड टाकावा लागतो, त्याची घुसळण करावा लागतो आणि त्यानंतर मग आम्हाला काय मिळतोय? त्यामधून लोणी प्राप्त होते आणि ती लोणी म्हणजे आपल्या जीवनाचा सार आहे. विठ्ठल लोणी आम्हाला केव्हा प्राप्त होईल? जीवनाचा सार आम्हाला